नमस्कार, सुप्रभात. आज या सूर्यकिरणाच्या मोकळ्या मनमोकळ्या वातावरणामध्ये आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. एक संस्कृत श्लोक आहे पहा. काले जागृती या सम्यक, काले जागृती या सम्यक आलस्यम त्यजति ध्रुवम तस्मै हस्ते नित्यं जीवन मंगलम नियोजनम तपो नित्यं चातुर्य तस्य साधनम नियोजनम तपो नित्यं चातुर्य तस्य साधनम कृते स्थितो दृढ संकल्प सफलत्वम निगच्छति. काले जागृती या सम्यक. काळ हा जागृत आहे. ऊन सावल्याचा हा खेळ निरंतर नित्य अनंत काळापासून चालू आहे. आपलं जीवित्व अस्तित्व हे काळाबरोबर आहे. हा जो सात्विक आनंद आहे तो तुम्ही आम्ही रोज नित्य नूतन आनंदमय जीवन जगत असतो. आलस्य त्यजति ध्रुवम. सूर्यकिरण उगताना मानवीय मन, मानवीय भाव हा आपला जागा झाला पाहिजे, तरच आपलं अस्तित्व, आपलं जीवन हे सुखमय आनंदमय होतं. सूर्य उगलेला आहे, प्रसन्नता आहे, आपण टवटवीत आहोत, आनंदी आहोत. आपलं मन, आपलं अंतःकरण, आपला शुद्ध भाव आणि सात्विकता ही जागृत आहे. हे जाग असणं म्हणजेच आपलं तपोसाधना, नित्यकर्म, आनंदमय या जीवनामध्ये, या जगण्यामध्ये संवादप्रिय कौशल्य गुण. तपोनित्यम नियोजनम तपोनित्यम. डिझाइन टू लाईफ. हाऊ टू क्रिएट व्हॉट यू वांट. आपण संकल्प, दृढ संकल्प आणि प्रसन्नता, सकारात्मक जीवन जगण्याची कला. नियोजनम तपोनित्यम. नियोजन अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला हवंय काय, व्हॉट टू यू वांट. आप चाहते क्या हो. जैसी अपनी चाहत वैसी अपने को राहत. चाहत तो होनी चाहिए. जर आपली इच्छा तेथे सन्मार्ग. म्हणजे आपल्याला हवंय काय. आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, ज्ञान आपल्याला अवगत आहे पुस्तकातून आणि सत्संगातून, शिक्षणातून. हे सारं नियोजन आपल्याला आहे. हे अस्तित्व आपल्या आहेपणातच आहे. आहेपणातच आहे. म्हणजे आपण टवटवीत कसं राहावं. काले जागृती या सम्यक. काळ जागा आहे आणि आपणही त्याबरोबर जागे असणं महत्त्वाचं आहे. आलस्य त्यजति ध्रुवम. आळस हा माणसाचा शत्रू आहे. नवे तर सकारात्मक जीवनासाठी उत्साह महत्त्वाचा आहे. आळस नकोय. एवढं जरी आपल्याला कळलं आणि कळते पण जागं झालं तर त्या दिवसापासून आपल्या नियोजन करण्याची भूमिका येते. चातुर्य तस्य साधनम. चातुर्य महत्त्वाचं आहे. श्री ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना लिहिले, एथ चातुर्य शहाणे झाले. आहे ना. तुम्हाला कळतंय पण तुम्ही तुमची आयुष्याची वाट कशी आणि आपण जीवन कसं जगावं हे आपलं सुमन, चांगलं मन
प्रसन्नता निर्माण करतं आणि त्याबरोबर आपली वाटचाल सुखावह होते. आणि सुख म्हणजेच आपल्यातील उत्साह. एवढं जरी कळलं तरी पुरी असतं. पहा, कृती स्थिती आहे दृढ संकल्प आणि सफलता. आपल्याला हे काम करायचंय आणि ते सकारात्मक इच्छाशक्तीतून आनंददायक करायचं. एक एक क्षण आनंदाचे आपल्या जीवनामध्ये आपण निर्मिती करतो. तसं तसं आपलं जीवन जगणं हे सुखकर होतं. सुखासाठीचा हा आपला सगळा उपद्व्याप मनस्ताप नवे आनंददायक पर्व आहे. आळस हा मनस्ताप आहे, संताप आहे. काय करायचं बघून घेऊ, कोण वरी घेऊन जाणारे, आणि इतकी धावपळ करून कुणी वरी घेऊन गेलं, असे नकारात्मक बोल आपण व्यवस्थेमध्ये आपण रोज ऐकतो. मग ही नकारात्मक भूमिका निर्माण होती. जांभळ्या देणारे चेहरे दिसतात आणि झोपाळू वृत्ती माणसाची विकृती होते. झोपाळू वृत्ती माणसाची विकृती होते या श्लोकामध्ये आहे. पहा, काले जागृती या सम्यक आलस्यम त्यजति ध्रुवम तस्मे हस्ते नित्यम जीवनमंगलम नियोजनम तपो नित्यम चातुर्य तस्य साधनम कृते स्थिती दृढ संकल्प सफलत्वम निगच्छति. तर असं आहे. पहा, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय.